मित्रांनो, लोकमतच्या नुकत्याच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र आज देशात भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे। संपूर्ण भारतात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी महाराष्ट्रात नोंद झाल्या आहेत आणि हे सलग तिसऱ्या वर्षी घडत आहे। लोकांच्या टॅक्सच्या पैशांनी चालणारे शासन आज जनतेचा विश्वास तोडताना दिसत आहे। सरकारी कार्यालयात कामासाठी लाच मागितली जाते, प्रकल्पासाठी खाजगी कंपन्या फायदा मिळवतात आणि सामान्य नागरिक न्यायासाठी फिरत राहतो। आणि हे सगळं घडत आहे त्या सरकारमध्ये जेथे स्वतः मंत्र्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, ज्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे सरदार बसले आहेत। उदाहरण घ्यायचं झालं तर उपमुख्यमंत्री अजित पवार 70 कोटीचा सिंचन घोटाळा, छगन भुजबळ, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, पंकजा मुंडे चिक्की घोटाळा असे कित्येक मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत। आता प्रश्न असा आहे, जर हेच मंत्री संशयाच्या भोवऱ्यात असतील, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, तर भ्रष्टाचार थांबणार कसा? सरकारचा आत्मपरीक्षणाचा काळ संपला, आता जनतेने प्रश्न विचारायची वेळ सुरू झाली आहे। हे सरकार जनतेसाठी आहे की काही मोजक्या लोकांसाठी? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।